अन्यथा धरणगुतीमधील व्यायामशाळा बंद करा. निर्भीड महाराष्ट्र करणार सखोल चौकशीची मागणी. धरणगुती लक्ष्मीनगरमध्ये सुरू असलेल्या व्यायामशाळेत सध्या बाहेरील मुलांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने व्यायामशाळेतील साहित्याचे नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. धरणगुतीमधील युवकांसाठी उभारण्यात आलेली ही व्यायामशाळा आता इतर गावातील मुलांच्या वापरामुळे दुरुपयोगाच्या मार्गावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार व्यायामशाळेतील काही उपकरणे तुटलेली असून काही साहित्य खराब अवस्थेत आढळले आहे. नियमित देखरेख नसल्याने आणि बाहेरील मुलांकडून बेफिकीर वापर होत असल्याने हे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही व्यायामशाळा गावातील युवकांच्या शारीरिक विकासासाठी व क्रीडा प्रोत्साहनासाठी बांधण्यात आली आहे. मात्र बाहेरील मुलांच्या वाढत्या उपस्थितीमुळे गावातील मुलांना योग्य सुविधा मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. आवश्यक ती नियमावली तयार करावी, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व फक्त गावातील मुलांनाच प्रवेश द्यावा, अन्यथा व्यायामशाळा बंद करावी. जर या व्यायामशाळेत गावातील मुले येत नसतील तर आधी होता तसा हॉल सुरू करावा, अशी मागणीही पुढे येत आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत हा प्रकार बंद होत नाही तोपर्यंत निर्भीड महाराष्ट्र पाठपुरावा करेल, असे पत्रकार रोहित जाधव यांनी सांगितले आहे.